नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। स्वतःवरती गोळी झाडून गोळीबार झाल्याचा बनाव केल्याची विठ्ठल पांढरे यांची कबुली। शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांची कोपरगाव येथे पीडित कुटुंबाला भेट। राजळेंच्या कारभाराचा करणार गौप्यस्फोट, ॲडव्होकेट ढाकणे यांची राजळेंचं नाव न घेता टीका। आणि राहुरी नगर परिषदेचे नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांनी केलं 400 झाडांचं वृक्षारोपण, नगराध्यक्षांनी केलं कौतुक। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील विठ्ठल राजेंद्र पांढरे याच्यावरती 5 जुलै रोजी रात्री गावठी कट्ट्यामधनं गोळीबार झाल्याच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी एका रात्रीमध्ये लावलाय। विठ्ठल पांढरे याने स्वतःवरती गोळी झाडून अज्ञात व्यक्तीनं गोळी मारल्याचा बनाव केल्याची माहिती प्रमोद वाघ यांनी दिली आहे। राहुरी तालुक्यातील गावठी कट्टा तस्करांचा राहुरी फॅक्टरी हा बालेकिल्ला समजला जातो। हे वेळोवेळी होणाऱ्या घटनांमुळे उघड झालंय। 5 जुलै रोजी रात्री राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील विठ्ठल राजेंद्र पांढरे याच्यावरती सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याच्या अफवेनं तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती। पांढरे याच्या पायाच्या पोटरीमधनं गोळी आरपार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यामध्ये पसरली होती। पांढरे यानं मला 4-5 तरुणांनी गावठी कट्ट्यामधनं गोळ्या झाडल्याचं सुरुवातीस अनेकांसह पोलिसांना सांगत बनाव केला। मात्र पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी गोळीबार झालेल्या घटनेची रात्रभर कसून चौकशी केली आहे। गणेश हळणोर, नंदू सीताराम वडितके या तरुणांना रात्री ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे। सदर तरुण हे घटना घडली त्यावेळी विठ्ठल पांढरे यांच्या बरोबर होते। सुरुवातीस ताब्यात घेतलेल्या तरुणांनी उडवडीची उत्तरे दिली आहेत, तर पोलीस निरीक्षक वाघ यांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले। यावेळी विठ्ठल पांढरे हा त्याच्याकडील गावठी कट्ट्यामध्ये गोळी भरत असताना फायर झालेली गोळी त्याच्याच डाव्या पायाच्या पोटरीमधनं आरपार होऊन उजव्या पायाच्या घोट्याला लागली। सदर घटना आमच्या समोरच घडल्याची कबुली त्या तरुणाने दिली आहे। त्यानंतर प्रमोद वाघ यांनी नगर येथे उपचार घेत असलेल्या जखमी विठ्ठल पांढरे याच्याकडे चौकशी केली असता त्यानं खरी माहिती सांगितली आहे। तो म्हणाला की मी राहुरी कॉलेज रोडला माझ्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून माझ्याकडील गावठी कट्टा हाताळत असताना गोळी फायर झाली। माझे 2 दिवसापूर्वी पप्पू बर्डे, नाना बर्डे, रुपेश बर्डे आणि जाबीर शेख यांच्याबरोबर किरकोळ भांडण झालं होतं। त्याचा बदला घेण्यासाठी माझ्यावरती गोळीबार झाल्याचा बनाव मी केला होता, अशी कबुली विठ्ठल पांढरे यांनी दिली आहे। काल दिनांक 5/7/2017 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक राहुरी फॅक्टरीच्या दरम्यान विठ्ठल राजेंद्र पांढरे राहणार संक्रापूर तालुका राहुरी या युवकावर फायर झाल्याबाबत राहुरी ग्रामीण रुग्णालयातून मेमो आला। मेमो आल्यानंतर पोलीस ठाणे अंमलदार लवंदे यांनी आम्हाला कळवलं आणि आम्ही सदर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात रवाना झाल्यानंतर त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीमध्ये गोळी आरपार शिरून उजव्या पायाच्या घुटण्यामध्ये लागलेली होती।
संबंधित इसमास राहुरी ग्रामीण रुग्णालय यांनी नगर येथे ट्रान्सफर केलं. त्यानंतर आम्ही घटनास्थळ स्पॉट शोधण्याचा प्रयत्न केला. राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा एरियात आम्ही फिरून माहिती घेतली, पण कुठेही आम्हाला स्पॉट मिळत नसल्याने आम्ही स्टाफसह नगर सिटी केअर हॉस्पिटलला ॲडमिट असल्याने तिथं रवाना झालो. त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर, अहमदनगर डिस्ट्रिक्ट, त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पाटील साहेब, अहमदनगर, त्याचप्रमाणे शिवतारे साहेब, SDPO शेवगाव, चार्ज श्रीरामपूर, तसेच होम DSP श्री जगताप साहेब, आम्ही स्वतः आणि आमच्याकडील अधिकारी सविता सदावर्ते मॅडम, बालाजी शिंगे कुल्लू आणि स्टाफसह नगरला हॉस्पिटलला रवाना झालो. माननीय पोलीस अधीक्षक सो, त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतारे साहेब आणि आम्ही सोबत सदर घटनेची संपूर्ण चौकशी केली. त्यानंतर सदर जखमी याचा शस्त्रक्रिया झाल्यानंतर रात्री 12:30च्या सुमारास शस्त्रक्रिया संपली आणि भूल उतारल्यानंतर आम्ही त्याचा जबाब नोंदवला. त्या जबाबामध्ये त्याने काही देवळाली इस्मांची नावं घेतली गेली आणि घटनास्थळ देवळाली प्रवरा रस्त्यावरील फॅक्टरी ते देवळाली प्रवरा रस्त्यावरील आशीर्वाद हॉटेलजवळील वडांच्या झाडांचं सांगण्यात आलं. सदर घटनेमध्ये त्याने विठ्ठल पांढरे आणि त्याच्यासोबत गणेश व्होडनर नावाचा इसम सोबत होता असं सांगितलं. म्हणून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः SDPO श्री शिवतारे साहेब यांनी घटनास्थळ व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही गणेश व्होडनर जो साक्षीदार आहे त्या घटनेचा त्याला सोबत घेऊन रवाना झालो. संबंधित ठिकाणी गेल्यानंतर फायरसारखा गंभीर गुन्हा झालेला आहे आणि त्या घटनास्थळावर असं कुठलंही संशय आम्हाला मिळून आलं नाही. साधारणतः 15 मिनिट ते जखम झालेला इसम तिथं बसलेला असताना कुठल्याही प्रकारचा रक्ताचा डाग तिथं दिसून येत नव्हता आणि त्याच्या समोरच काही वस्तीचे घरं होते. एक भालेकरांची वस्ती होती आणि एक सुतारकाम करणारे इसम राहत होते. संध्याकाळी 6:30 वाजता असा काही प्रकार घडला, इथं फायर वगैरे झाला. याबाबत माहिती घेतली असता संबंधित इस्मांनी आम्हाला सांगितले, फायर सोडा साहेब, फटाका पण फुटला नाही या ठिकाणी 6:30 वाजे सुमारास. त्यावरून आम्हाला खात्री झाली. आम्ही संबंधित आमच्याबरोबर असलेला साक्षीदार गणेश होडकर याला विश्वासात घेतलं. त्याची उत्तरं पूर्ण उडवाउडवीची यायला लागली. संबंधित व्होडनरला मी पूर्णपणे विश्वास देऊन सांगितलं. नंतर त्याने आम्हाला सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलं, आम्ही संक्रापूर इथून 4 जण स्कॉर्पिओ गाडीमध्ये येऊन आलो आणि कुबेर हॉटेलजवळून फिरून कॉलेज रोडच्या रस्त्याने जात असताना विठ्ठल पांढरे याच्याकडं असलेला गावठी कट्टा याच्याने गोळी भरत असताना त्याच्यामध्ये गोळीच्या आतमध्ये टाकत असताना फायर झाला आणि सदर फायरनंतर ती गोळी त्याच्या डाव्या पायात घुसून डाव्या पोटरीमध्ये घुसून उजव्या घुटण्यापर्यंत गेली असं डिटेल कबुली दिली. त्यानंतर खात्री करण्यासाठी आम्ही त्याच्या गाडीमध्ये असलेले इतर 3 इसम, त्यात एक जखमी पांढरे विठ्ठल पांढरे, दुसरा त्याचप्रमाणे वडितके हे त्या गाडीमध्ये 4 इसम बसलेले होते. इतरांची आम्ही खात्री करण्यासाठी वेगवेगळे विचारपूस केल्या असता दोघांची सांगण्यामध्ये मिळतं जुळतं आलं आणि आमची खात्री झाली. त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जी काही सदर घटनेबाबत चौकशी झाली त्यांना डिटेल वरिष्ठांना माहिती दिली. आमचे माननीय SDPO श्री शिवतारे साहेब रात्रभर या प्रकरणामध्ये राहुरी येथे मुक्कामाला होते. त्यांनी स्वतः SP साहेबांची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सदर घटना
स्वतःच यांनी केलं असं टोटल निदर्शनास आलेलं आहे. सदर घटनेतील जो काही गावठी कट्टा वापरला गेला आहे तो अजून रिकवर करणं बाकी आहे, पण त्याबाबत पण त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो लवकरच रिकवर होईल. त्याचप्रमाणे सदर घटनेमध्ये वापरलेली गाडी ही पण आणण्यात आली आहे आणि त्या गाडीमध्ये फायर झाल्याची जी खाली केस असते ती पण मिळून आणली आहे. बऱ्यापैकी याच्यामध्ये आम्हाला पुरावे मिळून आले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांनी दिलेली पोलिसांना जी खोटी माहिती दिली त्याचप्रमाणे स्वतःचा व्यक्तिगत दुखापतीत जे कारणीभूत झाले आणि ही जी काही शासकीय यंत्रणेला जी खरी माहिती पुरवायची असते ती खोटी माहिती पुरवली म्हणून 14 जणांविरुद्ध आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला फर्स्ट गुन्हा 244/17, भादवी 337, 338, 182 त्याचप्रमाणे R.MAC 325,27 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू झालेला आहे. घडली तेव्हा या घटनेला रात्रीच्या साधारणतः लोक जमा होऊ लागले आणि 2 प्रकारच्या जमावांमध्ये संघर्ष होण्याचे दाट चिन्ह आम्हाला दिसू लागले. त्याच्यामध्ये जखमी हा धनगर समाजाचा होता आणि ज्यांची नावं घेतले गेलेत ते भिल्ल समाजाचे आणि एक त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं युगाचं नाव घेतलं गेलं. त्याच्यामुळं लोक जमा व्हायला लागलेत आणि एकलव्य संघटनेचे काही नेते म्हटलेत आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत, तर आम्ही त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं करू. त्याचप्रमाणे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे म्हणून हा समाज पण एकत्र यायला लागला आणि आम्ही पण रस्ता रोको करू असं एकमेकाच्या समोर यायला लागले. सत्य घटनेचे तपास करून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माननीय SDPO साहेब यांनी जी काही घटना उघडकीस आणली याच्यावरून कुठल्याही प्रकारचं वादंग किंवा कुठल्याही प्रकारचा वाद याच्यापासून थांबवला गेला आणि राहुरी शहरामध्ये शांतता टिकून राहिली. म्हणून माननीय SP साहेब, त्याचप्रमाणे माननीय ॲडिशनल SP नगर साहेब, त्याचप्रमाणे आमचे श्रीरामपूरचे ॲडिशनल SP श्री वेदास पवार साहेब ते पंढरपूरला असताना देखील त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. सदर कामगिरीमध्ये राहुरी पोलीस स्टेशनचे व PSI सदावर्ते, PSI शेंगेपल्ली, त्याचबरोबर पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे, हवालदार गायकवाड, त्याचप्रमाणे हवालदार परदेशी, हवालदार गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल बहिर, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल मस्के, पोलीस कॉन्स्टेबल आडांगळे अशा वेगवेगळ्या टीमने यामध्ये सहभाग घेतला आणि ही कामगिरी यशस्वी करून दाखवली. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश पुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव शहरातील रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे या नराधमानं एका मतिमंद मूकबधीर मुलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. कोपरगाव शहरामधील रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे या नराधमानं त्याच परिसरामधील एका 20 वर्षाच्या मूकबधीर मतिमंद तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील टाकळी ब्राह्मणगाव बंद ठेवण्यात आलं. यातील सर्व आरोपींना अटक करून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मतिमंद तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील टाकळी ब्राह्मणगाव ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळलाय आणि यातील सर्व आरोपींना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहर बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान या घटनेमधील आरोपी रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे याला न्यायालयामध्ये हजर केला असता 7 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. शहरामध्ये गांधीनगर या परिसरात ज्या मतिमंद भगिनीवर जो अत्याचार झाला तो अतिशय अमनुष्य अत्याचार ज्या नराधामाने केला, निश्चितच त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रशासनाने त्याची सखोल चौकशी करून ज्यांनी अत्याचार केला
त्याच्यावर शासनाचा कडकडीत नियम अटी करून त्याला शासनाच्या वतीने आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने आम्ही संपूर्ण ग्रामीण भागातील देखील टाकळी गावात या घटने झालेल्या त्याचा निषेध म्हणून संपूर्ण ग्रामस्थांनी एक विचाराने एक दिलाने गाव बंद करून त्या घटनेस त्या कुटुंबास दिलासा देण्यासाठी पाठिंबा देत आहोत. आणि निश्चितच मुलगी कोणत्याही समाजाची असू, मुलगी ही प्रत्येकाची माता भगिनी, प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी महिला आहे म्हणूनच पुरुष जन्माला आलेला आहे. पण अशा या घटना या तालुक्यातच काय या महाराष्ट्रात घडू नये. शासनाने याच्यावर काहीतरी नवीन नियम, जसे अनेक तुम्ही योजना राबवतात त्या पद्धतीने हे असे बलात्कार या अशा घटना घडतात याच्यासाठी नियम करून त्याच्यात कमीत कमी त्याचे 2 हात 2 पाय 2 डोळे काढून भर चौकात अशी काहीतरी शिक्षा जसं इतर राष्ट्रांमध्ये आहे तशी या भारतात या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे असे आज आमच्या टाकळी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज शासनास सांगू इच्छितो. काल झालेल्या घटनेच्या निमित्त संपूर्ण कोपरगाव शहर एकत्रित होऊन शहराने गाव बंद केलं. त्याचप्रमाणे त्या कुटुंबाला दिलासा झाले. संपूर्ण ग्रामीण भागातील गाव देखील आज ब्राह्मणगाव, टाकळी, इतर अनेक गावातील गाव आज बंद आहेत. आणि या घटनेला झालेल्या याच्यासाठी आज आमचं टाकळी गाव संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे पाठिंबा त्या कुटुंबाला देत आहे. निश्चितच त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी शासनाने त्या नराधामावर फाशीची शिक्षा हा शिक्कामोर्तब करून आणि या घटनेत दुरुस्ती करून अशा बलात्कार वारंवार कुठेही घटनात कोणत्याही गावात, खेड्यात, शहरात कुठेही होऊ नये याच्यासाठी अतिशय चांगले नियम तयार करून निश्चित या सरकारने चांगले पावलं उचलावे अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि झालेल्या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करू. त्याबद्दल टाकळी गावचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन टाकळी गाव हे बंद कडकडीत केलेलं आहे. आणि त्या नराधामास फाशी शिक्षा झाली पाहिजे. ती कोणी मुस्लिम समाजाची मुलगी नसून पुऱ्या हिंदुस्थानची मुलगी आहे. त्यामुळे टाकळी गावसुद्धा आज कडकडीत बंद आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. मुळशी तालुक्यातील सर्व गावं इंटरनेटने जोडण्यासाठी मुळशी तालुक्यामध्ये BSNL कंपनीनं केबल टाकण्यासाठी स्वतंत्र साईड पट्ट्या खोदल्यात. मात्र 4 ते 5 फूट खोल खोदलेल्या या साईड पट्ट्या तशाच उघड्या ठेवण्यात आल्यात. त्यामुळे अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. हे काम पूर्ववत करून द्यावं अशी मागणी करण्यात येते. मुळशी तालुक्यातील सर्व गावं इंटरनेटनं जोडण्यासाठी मुळशी तालुक्यामध्ये BSNL कंपनीनं केबल टाकण्यासाठी सर्वत्र रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदल्यात. परंतु त्या खोदलेल्या साईड पट्ट्या बऱ्याच ठिकाणी तशाच ठेवल्या आहेत. हे खोदकाम जवळपास 4 ते 5 फूट खोल आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यामध्ये येणारे पर्यटक, मान हिंजवडी IT पार्क आणि पिरगुंट MIDC येथे येणारे कामगार वर्ग तसेच येथील रहिवासी नागरिक या खोदकामाचे बळी पडत आहेत. दिवसामध्ये दररोज या ठिकाणी अपघात होत आहेत. वाहतुकीच्या कोंडीची समस्या उद्भवते. सूस ते नांदे रस्त्यावरती खोदलेल्या साईड पट्ट्या बऱ्याच ठिकाणी तशाच आहेत. ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं त्यानं या साईड पट्ट्या खोदल्यानंतर त्या पूर्ववत करून देतो असं आश्वासन दिलं होतं. परंतु तसं काहीच झालं नाही आहे. त्यामुळे नांदेगावचे युवा सरपंच प्रशांत रानवडे आणि मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजय करंजावाने यांनी हे काम पूर्ववत करून द्यावं अशी मागणी केली आहे. जे वायरिंगचं काम केलेलं आहे त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे खोदकाम केलं होतं त्यातलं बुजवताना जे अपूर्ण बांधकाम आहे ते अजून तसंच राहिलेलं आहे. त्यामुळे मुळशीत येणारे पर्यटक, मुळशी पिरमुड इंडस्ट्रियल एरिया, हिंजवडी IT पार्क यांच्यामुळे वाहतुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बसेस, त्यानंतर इंडस्ट्रीयलमध्ये येणाऱ्या ज्या जड वाहतुकीचे वाहने त्यांनाही गुंता आहेत. रस्त्याचं काम अपुरं असल्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आहे. त्यानंतर जी धूळ आहे रस्त्याच्या कडेला त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहेत. तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आमची विनंती आहे की जे काम अपुरं आहे ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. तसेच PWD अधिकाऱ्यांनाही आमची नम्रतेची विनंती आहे की ते संबंधितांवर आपण कारवाई करून ते काम अपुरं काम पूर्ण करण्यात यावे. या ठिकाणी तमाम मुळशीकरांच्या वतीने मी दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो की हे काम त्वरित पूर्ण करून त्याचे संबंधितांवरती कारवाई करावी अशी विनंती. इंटरनेटचं खोदाईचं काम चालू आहे. त्या खोदाईच्या कामामध्ये नांदेगावात सुद्धा त्यांनी खोदाईचं काम चालू केलं होतं. नांदेगाव आमचं असं आहे की आमच्या इथं सिम्बॉयसिस कॉलेज, ISBM कॉलेज, लुपिन कंपनी तसेच वीट भट्ट्या जास्त वाहतूक असल्यामुळं तिथं वाहतुकीचा बराच अडथळा येत असल्यामुळं प्रॉब्लेम येत आहेत. तरी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना करून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. आणि आमच्या गावामधनं जे सिमेंटचा रस्ता एंट्री चालू असते तिथनं ती एंट्री चालू असताना सिमेंटचा रस्ता त्यांनी खोदला होता. ते म्हणले होते
की ते नीट करून देतो, तो सुद्धा नीट करून दिला नाही. तर आमच्या गावचाच प्रश्न आहे, तर पूर्ण मुळशी तालुक्याचा हा प्रश्न आहे. त्या कॉन्ट्रॅक्टर पण आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी आणि PWDने हे काम पूर्ण करून द्यावं रस्त्याचं. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कर्जत तालुक्यातील बाभुळगाव खालसा ते टाकळी खंडेश्वरी या मार्गावरती रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचं प्रेत सापडल्यानं पुन्हा एकदा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यात हे नेमकं काय घडतंय असा प्रश्न जो तो विचारतोय. कर्जत तालुक्यातील बाभुळगाव टाकळी या रस्त्यावरती उताराला एका मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती सकाळी 9 वाजता बाभुळगावचे पोलीस पाटील महामुनी यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. बनियान आणि अंडरपॅन्ट एवढेच कपडे असलेल्या या मृतदेहावरती कोणत्याही जखमा नसून कपाळी छोटासा बुक्का लावलेला आहे. अद्यापी हा इसम कोण आहे याची ओळख पटलेली नाहीये. याबाबतची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक पालवे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक वसंत भोये, पोलीस उपनिरीक्षक पालवे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा कुठला पुरावा पोलिसांना आढळून आला नाहीये. काही वेळातच ही वार्ता तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांना धक्काच बसला. 8 दिवसांपूर्वीच कर्जत तालुक्यामध्ये दुर्गाव येथे एक महिला आणि 2 मुलांचा अंगावरती ॲसिड टाकून खून करून हे मृतदेह जंगलामध्ये बेवारस सापडल्याची घटना ताजी असताना आणि अद्यापी या घटनेतील मयत आणि खुनी नेमके कोण आहेत याचा कुठलाही तपास पोलिसांना लागलेला नसताना पुन्हा एकदा तालुक्यामध्ये बेवारस अनोळखी प्रेत आढळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सध्या पंढरीची वारी करून भाविक आपल्या घरी परतत आहेत. सोलापूर नगर या रस्त्यावरनं मोठ्या संख्येनं भाविक परतत असताना कपाळी बुक्का असलेला हा इसम भाविकांपैकी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. कर्जत तालुक्यामध्ये खून करून मृतदेह बेवारस टाकण्याच्या या घटनेनं तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. पुणे जिल्ह्याचं वादळ. पुणे जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास आप्पा बांदल साहेब आणि हिवरे कुंभारचे सरपंच राहुल शेठ टाकळकर यांच्या वतीनं कार्यक्षम जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रेखाताई मंगलदास बांदल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगावमध्ये घडलेल्या अमानुष घटनेचा सर्वत्र निषेध केला जातोय. या घटनेच्या पीडित कुटुंबियांना शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोपरगावमध्ये भेट दिली आहे. आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करू या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. कोपरगाव येथे घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा विविध ठिकाणी निषेध केला जातोय. या घटनेच्या पीडित कुटुंबियांना शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोपरगाव येथे भेट दिली आहे. यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी खासदार लोखंडे यांच्यासमोर हकीकत मांडली आहे आणि सदर प्रकरणी ज्या कोणी नराधमांनी हे कृत्य केलं आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सहआरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावरती बोलताना खासदार लोखंडे यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींवरती कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं सांगितलंय. गांधीनगर हा परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे इथं प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडतात. त्यामुळे या भागामध्ये एक पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. त्यावरती खासदार लोखंडे यांनी खासदार निधीमधनं पोलीस चौकी उभारू असं आश्वासन दिलंय. बलात्कार झाला त्याचा सर्वांनी आपण निषेध केलेला आहे आणि असा बलात्कार कधी कोणत्याही समाजावर होऊ नये अशी आपण सर्वांनी दक्षता घेतलेली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे स्टाफ कमी आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये स्टाफ कमी असल्यामुळे ह्या भागामध्ये दाट वस्ती आहे आणि सर्वसाधारण लोकांना ते पोलीस चौकी झाली पाहिजे. म्हणून SP साहेबांना आणि गृहमंत्र्यांना मी उद्या बोलेलच. परंतु मी अधिकाऱ्यांना आजच सांगेन, जागा उपलब्ध करून द्या. खासदार निधीतून आपण बीट बनवण्यासाठी तातडीने मदत करून या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त करून इथे कंट्रोल राहील. जे दादागिरी करणारे, दहशत करणारे त्याच्यावर कंट्रोल बसेल आणि या मुलीची सखोल चौकशी करून कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही. आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस कशी इम्प्लिमेंट होईल, माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या भेटून त्या फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून तातडीने आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही खासदार म्हणून माझी देखील भूमिका आहे. आणि आपण सर्वांनी शांततेने ते विषय हाताळल्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून अशी घटना होऊ नये म्हणून पुढे दक्षता घेऊन आणि घटना करणाऱ्याला कठोर कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टाने त्या ठिकाणी चालावा आणि सर्व आरोपींना शिक्षा होईल ही दक्षता मी शासनाकडे देखील मांडेल. आणि मी PI साहेबांना सांगेल की आपण चौकीसाठी आता जागा नियुक्ती करा. SP कडून आपण त्याला मान्यता घेऊन या ठिकाणी जो दाट वस्तीमध्ये जे पोलिसांना यायला जायला अडचण होती तो खासदार निधीतून मी तातडीने तो फंड व्हायला करतो. या प्रसंगी खासदार लोखंडे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, शिवसेना नेते राजेंद्र झावरे, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, कैलास जाधव, असलम शेख तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. काम उरकायचं असतं, त्याच्यामुळे अशा लोकांमुळे आपली जातीय सलोखा बिघडून देऊ नये. शांतता व सुव्यवस्था सर्वांनी राखून सरकारला सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून इतर आरोपीसुद्धा ताबडतोब पकडले जातील आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आणि आपल्या कोपरगावच्या परंपरेप्रमाणे आपला धार्मिक सलोखा टिकल असं वातावरण सर्व समाजातील नेत्यांनी निर्माण केलं पाहिजे आणि सगळ्या युवकांना समजून पण सांगितलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगे डोके, C24 तास, कोपरगाव. मानवी हस्तक्षेपानं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गायरानं विद्रूप होत आहेत, तर वनीकरणाचं मोठं वरदान लाभलेल्या पाबळगावच्या हद्दीमधील गायरानं पोखरण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. वृक्षारोपणावर अब्जावधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारनं या विषयामध्येही लक्ष घालावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. मानवी हस्तक्षेपानं गायरानं विद्रूप होत आहेत. पाबळ या गावाला वनीकरणाचे फार मोठे वरदान लाभलंय. या गावाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्ग संवर्धनासाठी शासन स्तरावरती कामे सुरू आहेत, तर दुसरीकडं राजकीय नेत्यांना आलेली मरगळ आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या माती, दगड, मुरुम, वाळू यासारख्या अनेक घटकांचे पाबळमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. वनीकरण वाचवण्यासाठी आवश्यक प्रयत्न न झाल्यास या ठिकाणची अवस्था मेंढीच्या गळ्यामध्ये घातलेल्या हिऱ्याप्रमाणे झाली आहे. नैसर्गिक संपत्तीनं सधन असलेलं गायरान आणि त्यामधील वनीकरण मानवी हस्तक्षेपानं विद्रूप झालंय. हे गायरान ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये असल्यानं उत्खननानंतर अंकुश ठेवण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवर आहे. मात्र ग्रामपंचायतीनं झोपेचं सोंग घेतलंय. अवैध मुरुम, दगड, वाळूचा उपसा करणारी मंडळी दिवसरात्र त्यांचा कार्यभाग साधतायत. त्यांचे सोयरसूतक अधिकारी वर्गाला नाहीये. या वाहतुकीमुळं रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या सर्व बाबींकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या पुढे पडलाय. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर खरेदी प्रकरण सर्वत्र गाजलंय. दरम्यान संचालक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती आमदार मोनिका राजळे आणि माजी आमदार राजीव राजळे यांनी सडकून टीका केली आहे. तसेच या प्रकरणाला पदाधिकारी जबाबदार आहेत असा आरोप केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट ढाकणे यांनी देखील राजळेंचं नाव न घेता याला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तूर खरेदी प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजतंय. गॅरेज मालक आणि चालकाच्या विरुद्ध 4 दिवसांपूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. संचालक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती आमदार मोनिका राजळे आणि माजी आमदार राजीव राजळे यांनी टीकेची झोड उठवत गैरप्रकाराला पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर दोनही नेत्यांची परस्परावरील टीका टिप्पणीची धूळ तूर खरेदी प्रकरणामध्ये पुन्हा उडाली आहे. अत्यंत कडक आणि आवेशपूर्ण शब्दामध्ये ढाकणे यांनी राजळेंवरती टीका करत लवकरच राजळेंच्या कारभाराचा मोठा गौप्यस्फोट लेखापरीक्षण अहवालानुसार करण्याचं जाहीर केलंय. बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेसाठी उषाताई बडे, पतसंस्थेचे अध्यक्ष अमोल बडे, संचालक वैभव दहिफळे, बाळासाहेब घुले, MP आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट ढाकणे यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. 2 दिवसापूर्वीच मार्केट कमिटीच्या वतीनं तूर केंद्राच्या संदर्भामध्ये जे आरोप झाले होते आणि मूळ मागणी आम्ही त्याच वेळेस केली होती की याच्यामध्ये ट्रान्सपोर्टचा मालक, गाडी मालक आणि 2 ड्रायव्हर जबाबदार आहेत. त्याच्यावरती विरोधकांनी ह्या मुद्द्याचं राजकारण करत आमच्या आणि संस्थेची बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याच्यामध्ये सखोल चौकशी झाली आणि सखोल चौकशी अंती हे निष्पन्न झाले की याच्यामध्ये बाजार संचालक समितीमध्ये कुठलाही दोष नाही, कुठलाही घोळ नाही, तर केवळ त्या ट्रकवाल्यांनीच हा घोळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसारच माननीय पोलीस निरीक्षक पाथर्डी यांनी चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. केवळ सत्ता आहे आपल्याजवळ, या माध्यमातून आपल्या विरोधकांच्या संस्था कशा बरखास्त करायच्या, कसं त्यांच्यावरती ॲक्शन खोट्या नाट्या घेता येतील हा प्रयत्न या तालुक्याच्या आमदारांनी केला. सरकारच्या सहकार मंत्र्याकडे जाऊन सातत्यानं जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यावरती दडपण आणून कसंही करून संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा ही प्रवृत्ती त्यांनी दाखवली. परंतु आम्ही कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं सांगितलं. सगळी चौकशी होऊन याच्यामध्ये संचालक मंडळाने कुठलाही घोटाळा केलेला नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून जी माझी मागणी होती, संस्थेची मागणी होती, त्यानुसार ड्रायव्हर आणि ट्रान्सपोर्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. सत्तेचा गैरवापर करू नये अशी माझी लोकप्रतिनिधींना विनंती आहे. राजकारण वेगळं आहे, संस्था वेगळ्या आहेत. ही संस्था तुमच्या ताब्यात असताना तोट्यात संस्था होती. आमच्या संचालक मंडळानं संपूर्ण तोटा भरून काढला आणि आज ही संस्था आम्ही लाखो रुपयांनी नफ्यात आणलेली आहे. याचाही कुठेतरी सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. 1 वर्षापूर्वी ही संस्था लोकांनी आमच्या ताब्यात दिली. आम्ही ज्या दिवशी एकदा कारभार पाहायला सुरुवात केली त्या दिवशी 12 लाख रुपये तोटा या संस्थेला होता. आम्ही संस्था ताब्यात घेतल्यानंतर तो 12 लाख रुपये तोटा भरून काढला. त्या ठिकाणी जवळपास 7 लाख रुपये आवश्यक जो काही इमारती दुरुस्ती वगैरेचा जो खर्च असतो तो केला. आणि एवढं सगळं खर्च करून आज आम्ही 27 लाख रुपये नफ्यात ही संस्था 1 वर्षात आणलेली आहे. जी संस्था तुम्ही चालवत असताना तोट्यात होती ती आज आम्ही 27 लाख रुपये नफ्यात आणलेली आहे. इतके लाख रुपये तुमच्या काळात कुठं जात होते हाही प्रश्न आता पडल्याशिवाय राहत नाही. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. कोपरगावमधील गोदावरी नदीचं जलपूजन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलंय. यावेळी सर्वांनी नदीपात्र स्वच्छ ठेवावं असं आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलंय.
गोदावरी नदीला यावर्षी पहिलं पाणी आल्यानं कोपरगाव नगरपालिकेच्या वतीनं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी नदीमधील पाण्याचं जलपूजन करून नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचा सर्वांनी संकल्प करावा असं आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलंय। याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, सर्व नगरसेवक बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, दीपक वाजे, दीपक जपे, विवेक सोनवणे, स्वप्नील निखाडे आदींसह नागरिक उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी नदीचं विधिवत जलपूजन करण्यात आले। गोदावरी नदीच्या जलपूजनाला उपस्थित सर्व नेते आणि नवीन पाण्याबरोबर येते नवीन वाळू असं म्हणत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नेहमीच्या शैलीमध्ये चारोळी म्हणत वाळू माफियांवरती निशाणा साधलाय। पूजनाला हजर सर्व नेते नदीच्या जलपूजनाला हजर सर्व नेते, कारण नवीन पाण्याबरोबर नवीन वाळू येते। आपल्या पवित्र गोदावरी मातेला यावर्षी प्रथमच पाणी आलेलं आहे, म्हणून आपण जलपूजनासाठी नगरपालिकेच्या वतीने सर्व नगरसेवक, सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा जलपूजनाचा कार्यक्रम करीत आहोत। दरवर्षी आपण गोदावरी मातेची पूजा करतो आणि हा केवळ उपचार नसून वर्षभर या गोदावरी मातेचं पात्र कसं स्वच्छ राहील हा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून आपण केला पाहिजे। आपण जर असा प्रयत्न जर केला नाही तर आपण बघतो आज पाणी आलं म्हणून ठीक आहे, तर गोदावरी नदीच्या काठावर आपण बसू सुद्धा शकत नाही, एवढी दुर्गंधी या पाण्यामध्ये येते। आज आपण या ठिकाणी कैलासवासी सूर्यभान पाटील वाडणे यांनी बांधलेल्या घाटावर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण आज या ठिकाणी संकल्प केला पाहिजे की ज्या गोदावरी नदीला आपण माता म्हणतो त्या मातेचं पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू। अजूनही एक प्रार्थना करतो की जसं नदीला पाणी आलं तसं आमच्या कॅनॉलला पाणी येऊन कोपरगाव शहराला जास्तीत जास्त स्वच्छ पाण्याचा पुरवठा लवकरात लवकर व्हावा अशी म्हणून प्रार्थना करतो। आज नदीला आहे ना पहिलंच पाणी आलं, त्यानिमित्त कोपरगाव नगरपालिका, भारतीय जनता पार्टीच्या वतीने जलपूजन करण्यात आलं। जलपूजन सभापती श्री आढावताई, शिक्षण मंडळाच्या सभापती श्री गिरमेताई व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थित जलपूजन करण्यात आलं। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। आंबेगाव तालुक्यातील डॉक्टर प्रतीक गायकवाड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये 6 जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। डॉक्टर प्रतीक गायकवाड यांचे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे 14 एप्रिल रोजी उद्घाटन झालं आणि हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय। 6 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलंय। हॉस्पिटलमध्ये स्पेशल रूम आणि सेमी स्पेशल रूम, त्याचबरोबर ECG, ऑक्सिजन, जनरल आणि ॲक्सिडेंट विभाग, त्याचबरोबर आयुर्वेद आणि आहार पोषण या सुविधा उपलब्ध आहेत। यामध्ये पुण्यामधील नामवंत डॉक्टर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी या ठिकाणी येत असतात। मुख्यतः आंबेगाव तालुक्यातील सर्व रुग्णांना अल्प दरामध्ये उपचार आणि चिकित्सा उपलब्ध व्हावी या दृष्टीनं हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय। या ठिकाणी पेशंटची व्यवस्थित शुश्रूषा करण्यासाठी प्रशिक्षित नर्स आणि स्टाफ उपलब्ध आहे। तसेच आज विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये ब्लड प्रेशर आणि इतर आजारांच्या संदर्भात चेकिंग करण्यासाठी बरेच पेशंट या ठिकाणी आले होते। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक पांडुरंग गायकवाड, विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मोफत शिबिराच्या निमित्ताने मी आज आपल्याशी संवाद साधत आहे। विघ्नहर्ता हॉस्पिटल हे सुमारे 2 महिन्यापूर्वी म्हणजे 14 एप्रिलला सुरू केले आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल सुरू केल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचावं हा मूळ उद्देश होता। त्यानिमित्ताने आजचं शिबिर घेण्याचा आमचा हा मानस। विघ्नहर्ता हॉस्पिटल हे आमचे
12 बेडचे असून त्याच्यामध्ये स्पेशल रूम्स, नेहमी रूम, त्याचबरोबर ती ECG, ऑक्सिजन, पल्स ऑक्स, इमर्जन्सी सुविधा, ॲक्सिडेंट सुविधा या सर्व सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये पॅनलवरती जवळपास 5 ते 6 डॉक्टर्स आहेत की जे पुण्यावरून आपल्या इथे खास महिन्याच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या बुधवारी येतात. त्याचबरोबर ती आपल्याकडे स्टाफ जो आहे तो 3 ते 4 स्टाफ आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रशिक्षित नर्स आहेत. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या प्रकारचे पॅथॉलॉजिस्ट या ठिकाणी अटॅच होतात. यामध्ये आपण वैद्य वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवतो. त्याचबरोबर ती आयुर्वेद आणि आहार पोषण हा सुद्धा विभाग आपण यामध्ये कंटिन्यू केलेला आहे. मनसरसारख्या ठिकाणी हॉस्पिटल सुरू करावं हा माझा मानस असा होता की ग्रामीण भागातल्या लोकांना जवळपास सर्वच चिकित्सा आणि आजार याबद्दल माहिती असतेच असे नाही. ते मग शहराच्या ठिकाणी धाव घेतात. शहराच्या ठिकाणी त्यांना चिकित्सा मिळतेच नाही मिळते याबद्दल शासनकता येते किंवा तिथले वेगवेगळे लोकांविषयी असलेले गैरसमज ते सर्व दूर करावेत या दृष्टीने इथे लोकांना सहज आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात की ज्यांना या ठिकाणी व्यवस्थित लाभ घेता येईल या दृष्टीने हे हॉस्पिटल मी सुरू केलेले आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की आपण नक्कीच विघ्नहर्ता हॉस्पिटलला भेट द्याल आणि चिकित्सेचा लाभ घ्याल. धन्यवाद. दिनेश बानकेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. पुणे जिल्ह्याचं वादळ. पुणे जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास आप्पा बांदल साहेब आणि हिवरे कुंभारचे सरपंच राहुल शेठ टाकळकर यांच्या वतीनं कार्यक्षम जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रेखाताई मंगलदास बांदल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सामाजिक कार्यामध्ये नेहमी उत्तम कार्य करणारे राहुरी नगर परिषदेचे नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांनी येवला आखाडा येथील अमरधाम आणि कालव्याच्या शेजारी 400 झाडं लावून एक नवा आदर्श घालून दिलाय. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी देखील त्यांच्या कार्याचं मोठं कौतुक केलंय. सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले राहुरी नगर परिषदेचे नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांनी येवला आखाड्यावरील अमरधाम आणि कालव्याच्या शेजारी 400 झाडं लावून एक नवीन आदर्श घालून दिलाय. राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक सोन्याबापू जगधने, अण्णासाहेब शेटे, विलास तनपुरे यांच्या हस्ते झाडं लावण्यात आली आहेत. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. शहाजी जाधव ठाकूर हे विरोधी नगरसेवक असूनही त्यांच्या या चांगल्या कामाचं नगराध्यक्षांनी मोठं कौतुक केलंय. आज येवले आखाड्यावरती पाटाच्या कडेला आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. सर्व शाळेतल्या लहान मुलांची वृक्षदिंडी या निमित्ताने निघाली. लहान मुलांमध्ये देखील वृक्षांचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व, वृक्ष लागवडीचं महत्त्व या निमित्तानं नव्या पिढीला कळावं हाही यामागचा एक उद्देश आहे. आणि त्याचबरोबर इथं जी काय झाडं लावून सुशोभीकरण झालेलं आहे, निश्चितपणे पूर्वी काही झाडं स्थानिक नगरसेवकांनी गावकऱ्यांच्या सहभागातून इथं लावलेली आहेत. त्याचा अजून पुढं जात नगरपालिकेच्या सहकार्याने अजून जास्त झाडं लावून ही जगवण्यासाठी नगर परिषदेमार्फत काय मदत करता येईल ती सर्वतोपरी मदत नगरपालिका या ठिकाणी करेल. आणि निश्चितपणे झाडे लावू झाडे जगवू हा संदेश या निमित्तानं सर्व लहान बालगोपाळांना आणि नागरिकांना मिळाला, याबद्दल मला आनंद वाटत आहे. यावेळी वन खात्याचे अधिकारी श्री वाघ तसेच पाटबंधारे खात्याचे अधिकारी कर्मचारी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. लोकसहभागामधनं चांगली कामं होत असल्याचं नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी सांगितलंय. वृक्षदिंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, वृक्षारोपणाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आम्ही सर्व येवल्याकरता ग्रामस्थांचं, खास करून तरुणांचं, महिला वर्गाचं, वृद्ध म्हाताऱ्या महिलांचं, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. कारण हा वॉकिंग ट्रॅक जो आम्ही तयार करून राहिलो आहे
हा ट्रॅक जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी झटतोय आणि याचं खरं सर्व श्रेय मी आमच्या ग्रामस्थांना देतो. आजपर्यंत खरोखर यांनी या ठिकाणी इतकी मेहनत घेतलेली आहे, कारण झाडं लावणं सोपं असतं, झाडं जगवणं लय अवघड असतं. कारण मुलांनी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. दुष्काळामध्ये सुद्धा ही झाडं जगवली, खुरपणी असो, महिलांनी विनामोफत या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत आणि हंड्याने पाणी या ठिकाणी ओतण्याची सुद्धा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये आली होती. या ठिकाणी आम्ही स्वतः स्वखर्चातून ठिबक केलेला आहे. आजपर्यंत आम्ही या ठिकाणी खूप परिश्रम घेतले. यापुढे आमची मनोमन इच्छा अशी आहे की आम्हाला आता नगरपालिकेने अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी भरीव असं निधी देऊन, भरीव असं काम करून या ठिकाणी असा वॉकिंग ट्रॅक आम्हाला करायचा आहे. आमचा मानस आहे की राहुरी शहरातील जनताही या ठिकाणी येऊन बसली पाहिजे. या ठिकाणी सिमेंट वाहक असो, या ठिकाणी पेविंग ब्लॉक असो, स्ट्रीट लाईट असो, अशा या ठिकाणी आम्हाला आमचे स्वप्न आहेत आणि या ठिकाणी चांगलं असं उत्तम काम करण्याचं आमचं मानस आम्ही 100% पुरा करू असा आपला शब्द देतो. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते यांनी C24 तासशी बोलताना सांगितले की शहाजी ठाकूर जाधव यांची संकल्पना प्रत्येक वाडीमध्ये राबवली गेली पाहिजे. येवल्या खडा येथे वृक्षारोपणाचा एक सुंदर कार्यक्रम जो पूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यातल्या त्यात राहुरी तालुक्यात, राहुरी शहरामध्ये आपल्या येवल्या आखाड्यावर जो वृक्षदिंडी काढून महिला, लहान मुलं आणि सर्व नागरिकांच्या, येवल्या आखाड्यावरच्या सर्व नागरिकांच्या वतीने फॉरेस्ट अधिकारी, इरिगेशनचे अधिकारी, आपल्या राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्या वतीने जो वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आज आपण घेतला तो महाराष्ट्रात किंवा भारत देशामध्ये एक मॉडेल तयार होईल. आणि जे गेल्या 3 वर्षापासून दुष्काळामध्ये जे झाडं, आज दुष्काळामध्ये जे झाडं लावलेत ते झाडांचे जर पाहिलं तर ते किती दुष्काळामध्ये जगवलेत आणि असेच पुढं हे एक मॉडेल तयार होईल येवल्या आखाड्यावरचं. एवढं बोलून मी तुम्हाला सर्वांना, गावकऱ्यांना, महिलांना, मुलांना शुभेच्छा देतो. राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी नगरसेवक शहाजी ठाकूर जाधव यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांनीही नगरसेवक ठाकूर यांच्या कामांचं कौतुक केलंय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या आता नवीन वादामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्यात. त्यांच्या विरोधामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका व्यक्तीला मारहाण करून पैसे उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या नवनवीन वादांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या तृप्ती देसाई यांच्या विरोधामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडनं पैसे उकळण्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर करण्यात आलाय. धमकी आणि जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप तक्रारकर्त्यानं केलाय. 27 जून 2017 रोजी सकाळी बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाइटजवळ तृप्ती देसाई, प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघांनी तक्रारदार विजय मकासरे यांना मारहाण केली आहे. लाकडी दांडक्यानं आणि लोखंडी रॉडनं मारहाण केल्याची माहिती मकासरे यांनी पोलिसांना दिली आहे. याबाबत तृप्ती देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर सुरू असल्याचं सांगितलंय. हिंजवडी पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात जो आहे तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या कुठल्याही प्रकरणाशी माझा कुठलाही अजिबात संबंध नाही आहे. केवळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून मोठं षडयंत्र आखून आम्हाला बदनाम करण्याचा, मला आणि माझ्या संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा अजिबात कुठलाही संबंध नाही आणि ज्या फिर्यादीने ही
फिर्याद दिलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये FIR अजून माझ्या हातामध्ये आलेली नाही. हिंजवडी पोलीस स्टेशनला सकाळपासून अनेक फोन केलेले आहेत. तिथले PI असतील किंवा तिथलं पोलीस स्टेशन असेल त्याने अजूनही आम्हाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे नेमकी FIR काय दाखल झाली आहे ती हातात आल्यानंतर फिर्यादीने जी खोटी तक्रार केली आहे त्याच्या विरोधात जी आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई आमच्यामार्फत केली जाईल आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा जो आहे तो पूर्णपणे गैरवापर करून जो आहे तो हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी, मारहाण करणं, धमकी देणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वृक्षारोपण सप्ताहानिमित्त कोपरगावमधील SG विद्यालयाच्या वतीनं वृक्षदिंडी काढण्यात आली आहे. तर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं. 1 जुलै 2017 ते 7 जुलै 2017 या कालावधीमध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 कोटी वृक्ष लागवडी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याला अनुसरून श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या प्राथमिक विभागातही संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, चेअरमन चंद्रकांत ठोळे, सचिव दिलीप अजमेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे. यानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये गंगवाल, पाटणी, फटांगरे, हरकल, भाटे, अनाप आणि कुलकर्णी, साळवे, मालकर, जेजूरकार, अंकुश, तोरणेसर, शिंदे आदी सहभागी झाले होते. वारकरी वेशामधील विद्यार्थी आणि टाळाच्या गजरामध्ये वृक्ष लागवडीचा संदेश देणारे विद्यार्थी यांच्याकडे सर्वजण कौतुकाच्या नजरेनं बघत होते. गोकुळचंदजी विद्यालय प्राथमिक शाळेच्या अंतर्गत शासनाचे परिपत्रक जो सप्ताह 1 जुलै 2017 पासून ते 7 जुलै 2017 पर्यंत वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या वतीने जनजागृती म्हणून सर्वांना झाडे लावा, झाडे जागवा यासाठी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांना याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे की सर्वांनी एक तरी झाड लावावे, फक्त लावावे नव्हे तर त्याचे संवर्धन करून त्याची जपवणूक व रुजवणूक करावी, यासाठी ही दिंडी काढण्यात आली आहे. मंत्री विविध नियोजन वने यांनी ठरवलेल्या 4 कोटी वृक्ष लावण्याच्या संकल्पनेनुसार 1 जुलै 2017 ते 7 जुलै 2017 या कालावधीमध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरा होत आहे. आणि या सप्ताहामध्ये आमच्या विद्यालयाने वृक्षदिंडी काढून आणि विविध चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ ठोळे, सचिव श्री दिलीप भाऊ अजमेरे, सहसचिव श्री सचिन भाऊ अजमेरे, संस्थेचे चेअरमन साहेब श्री चंद्रकांत ठोळे या सर्वांनी संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करून विद्यालयाच्या सर्व शिक्षक वर्गाने सुद्धा आपल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्ष लावलेले आहेत आणि त्या वृक्ष दत्तक घेऊन त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे या देशकार्यामध्ये आमचं विद्यालय सहभागी झालेलं आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. स्वतःवरती गोळी झाडून गोळीबार झाल्याचा बनाव केल्याची विठ्ठल पांढरे यांची कबुली. शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांची कोपरगाव येथे पीडित कुटुंबाला भेट. राजळेंच्या कारभाराचा करणार गौप्यस्फोट, ॲडव्होकेट ढाकणे यांची राजळेंचं नाव न घेता टीका. आणि राहुरी नगर परिषदेचे नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांनी केलं 400 झाडांचं वृक्षारोपण, नगराध्यक्षांनी केलं कौतुक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.